त्यांनी भारतात पहिली मुलीची शाळा काढली. मानवी या योजनेने माझे 2 शब्द सत्यते जय श्रीराम. दाढी भारी कशी मारून आलो या
समजा जोरात कमी आलंय जोरात करण सुद्धा या प्रसंगी करण्यात आलेला आहे। अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। ग्रामीण भागातल्या जे मुलं आहेत, या ग्रामीण भागातल्या मुलांना सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विद्यार्थी हा मोबाईल आणि या ग्लोबलायझेशनमध्ये वाहत चाललेला आहे, संस्कृतीपासून तो तुटत चाललेला आहे आणि विद्यार्थी हा या संस्कृतीशी नाळ जुडली पाहिजे, महोत्सवाशी त्याची नाळ जुळली पाहिजे या उद्देशानं हा जो कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर CBSE इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम करून त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजेतेपदं पटकवलेले आहेत। त्याचबरोबर संस्कृती महिला महाविद्यालयाच्या वतीनं सुद्धा या महोत्सवामध्ये अनेक मुलींनी भाग घेऊन त्यांनी फॅशन शोच्या माध्यमातून असेल किंवा डान्सच्या माध्यमातून असेल, त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं कलागुणांना वाव दिलेली आहे व त्यांनासुद्धा या यशस्वी स्पर्धेसाठी यशस्वी महोत्सवामध्ये त्यांनी आपलं एक वेगळा शाळेचा ठसा उमटलेला आहे। मला या प्रसंगी एवढंच प्रसिद्धीच्या माध्यमातून सांगायचं आहे की दरवर्षीप्रमाणे हे कार्यक्रम हिराहिराने या महाविद्यालयाच्या वतीनं घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही कला गुण असतात त्या सुप्त गुणांना इथं या व्यासपीठ देऊन त्यांच्या या गुणाचं कौतुक केलं जातं, त्यांच्या पाठीवरून थाप मारल्या जाते आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगाला त्यांनी मोठे या कलाक्षेत्रामध्ये त्यांनी नाव करावं। शिक्षणाबरोबरच त्यांचं या क्षेत्रामध्ये सुद्धा नाव झालेलं आहे। या महाविद्यालयाचे अनेक डॉक्टर्स, अनेक इंजिनियर्स, अनेक वकील, अनेक पोलीस डिपार्टमेंटले PSI, पोलीस निरीक्षक, परवा महाविद्यालयाची आमची विद्यार्थिनी गुळवे नावाची मुंबई मंत्रालयामध्ये कक्षा अधिकारी या पदावरती विराजमान झालेले असे अनेक विद्यार्थी आमचे या माध्यमातून पुढे जात आहेत। परवा गेल्या महिन्यामध्ये झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर CBSE इंग्लिश स्कूलच्या मुलींनी प्रावीण्य देऊन त्यांनी विजेतेपद पटकून आणलेलं आहे। त्याचे ते सर्व श्रेय आमचे प्राध्यापक व शिक्षक असणारे संजय श्रीखंडे यांना जात आहे। या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ या कामामध्ये 1 महिन्याच्या अवधीपासून हिराहिरीने काम करून मेहनत घेतली आणि हा 2025 संस्कृती महोत्सव यशस्वी केला। या सर्व यशस्वी करण्यामागचा संस्कृती परिवारातले सर्व सदस्य, विद्यार्थी व पत्रकार मित्र या सर्वांचं मी या प्रसंगी कौतुक करतो, अभिनंदन करतो। थांबतो। जय भीम।